की अभिनयने कधी माझ्याकडे असे बालहट्ट केले नाहीत की मला या उमच पाहिजे, मला त्या उमच पाहिजे, असं त्याचं कधीच नव्हतं. म्हणजे आय एम सो लकी. आणि त्याला मी तो 5वीत असताना मी त्याच्यापासून खूप लांब होते की कामाच्या निमित्ताने. पण त्या पोराने कधी हट्ट नाही केला की आई तू मला सापडत नाहीस, तू त्याचा सगळा बदला मी आता काढतोय. आता अभिनय तुम्हाला सापडत नाहीये. तर आता अभिनय माझ्यापासून लांब गेला तर मला सापडत नाही. अच्छा असं आहे होय. अभिनयची एक आठवण जी कायम तुमच्या लक्षात राहील. अशा अनेक आठवणी आहेत खरं तर अभिनयची. पण मला आठवतं, आता लेकाची आठवणी कोण आपण विसरतो, पण मला खूप जास्त आठवतं की तो एका ॲक्ट्रेसचा मुलगा आहे. त्यांनी एका ठिकाणी दाखवून दिलं. आम्ही एक फिल्म करत होतो, त्याच्यात तो पण काम करत होता. त्याने माझ्याच मुलाचं काम केलं होतं. तर तो त्यावेळेस 3रीत वगैरे होता. सुंदर माझं घर असं एक फिल्म होती. तर त्याच्यात त्याला एक वाक्य म्हणून ना, मी मारते म्हणून पलंगाखाली लपायचं असतं आणि पुढे सीन सुरू असतो. तर तो खाली जाताना लागलं, त्याला आवाज आला ठक्कन. तर माझ्या काळजात धस्स झालं, पण हा एक कणसुद्धा रडला नाही, काही नाही, तसाच बसून राहिला. आणि जेव्हा सीन कट झाला त्याच्यानंतर बॅ असा आवाज काढला, पण तोपर्यंत त्यांनी स्ट्रेंथ असा धरला की सीन कट नाही होणार. तर म्हटलं खरंच ग एका अभिनेत्रीचा मुलगा शोभलास.